आय हाय, इतकी खुशी कशाची झाली आहे. हॅलो गाईज, माय नेम इज शिवानी आणि तुमचं अनदर ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आमच्या कॉलेजमध्ये होतं ते म्हणजे रांगोळीचं कॉम्पिटिशन. तर मी एवढं फास्ट पोहोचलेले आहे तिथं आणि इतक्या सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. बापरे यार, एवढे सुंदर, मतलब किती एफर्ट घेतले होते. खूप सुंदर अशा रांगोळी काढल्या होत्या. मग मी एक झाल्यावरती एक पूर्ण बघितली आणि मी पण भाग घेतला होता. तर मी पण काढायची झाली होती. माझी पूर्ण काढून झाल्यावरती सगळ्यांच्या मस्तपैकी बघितल्या. एवढ्या सुंदर सुंदर. ही माझ्या बेस्ट फ्रेंडची आहे आणि ही वाली आहे माझी. नंतर मग सगळ्यांच्या बघून झाल्यावरती ही पण माझ्या फ्रेंडची आहे. नंतर मग आम्ही गेलो होतो वरती इनॉग्रेशनसाठी. बट काय उपयोग झाला, आम्ही गेलोत आणि आमचं सेमिनार हॉल इतकं छोटं की तिथं जागाच पुरली नाही आम्हाला बसायला. मग आम्हाला बसवलं होतं बाहेर. मग सगळं कार्यक्रम झाल्यावरती आम्ही मस्तपैकी गेलो सगळे खाली. प्रिन्सिपल मॅम गेल्या होत्या खाली आणि नंतर मग तोपर्यंत मी डबा खाल्ला, कारण की मग मला तर काय काम होतं, आम्हाला आतमध्ये जाऊन पण नव्हतं देत कारण की खूप जागा कमी होती बसायला. तर मग सगळे आले होते खाली. सगळ्यांनी मस्तपैकी रंगोळी बघितली आणि हा डोरेमॉन पण काढला होता खूप सुंदर असा. नंतर मग सगळ्यांनी वेगवेगळ्या खूप सुंदर अशा रंगोळी काढल्या होत्या. त्यातली सगळ्यात डोरेमॉन आणि तो माऊसवाली रांगोळी मला सगळ्यात जास्त आवडलेली. नंतर मग सगळ्यांनी फोटोज काढले मस्तपैकी. आणि ही वाली माझी आहे, ज्याच्यात की कोणालाच काही कळत नव्हतं. सगळ्यांना सांगावं लागत होतं नेमकं हे आहे काय, आणि ते मला पण माहीत नव्हतं मी काय काढलेलं होतं. नंतर मला तर 0% विश्वास आहे की मी येणार नाही म्हणून, जाऊ द्या तिकडे. नंतर बाहेर येऊन पेपरवरती पाहिलं की सचिन तेंडुलकरच्या मुलाचं लग्न झालं आहे. बिचारा विजयने आणि रश्मिकाने त्यांना लाईमलाईट दिली नाही वाटतं बिलकुल पण, जाऊ द्या. नंतर मग मी लेक्चर्स केल्यावरती लेक्चर झाल्यानंतर मग पूर्ण आम्ही सगळ्या रांगोळी पुन्हा बघितल्या, कारण की खूप सुंदर अशा रांगोळी काढल्या होत्या. आणि खूप मग नंतर मी घरी आले, दिवा लावला. बाय बाय गाईज.